राजा राजा अभिषेक चौगुले, नारद अक्षय धावडे, मार्कंडे शुभम चौगुले, यम किरण दुगले, शंकर प्रदीप चौगुले, पांडू नितेश चौगुले, धोंडू अविनाश चौगुले, चंडामुंडा साहिल चौगुले, सिद्धेश चौगुले सहर्ष समिरे सादर करत आहोत एक पौराणिक वगनाट्य यमाचं गैरवरण अर्थात मृत्यूवर विजय। मराठमोळ्या शूरवीरानो, मराठमोळ्या शूरवीरानो, होऊ नका बेईमान तुम्हाला शिवरायांची याद, तुम्हाला शिवरायांची याद। मराठमोळ्या शूरवीरानो, मराठमोळ्या शूरवीरानो, होऊ नका बेईमान। गामी वाहिले रक्तभूमीला देशाच्या या रक्षणाला, त्या शहिदाला करुणीय वंदना, त्या शहिदाला करुणीय वंदना, देऊ दयाला करा। यशाची ती भाल करुणी, गडदेवी
अरे माणूस कसा आहे? बरेच वेळ झाला दिसलाच नाही. काय दिसू सांगते? गेलो होतो गुजरातकडे. मग काय करणार? त्याला कामात कशी आहेत तर काय करायचं सांग? अरे तुझी कामं ठेव बाजूला, आता महाराज येतील, पारायण व्यवस्थित. अरे बाबा. अमरावती राजे चित्रगुप्त मी माझी प्रजा तिथे आनंदी आनंदी आहे. अन्न त्याला अन्न आणि पाणी त्याला पाणी. मोठच माझी प्रजा खूप आनंदी आनंदात आहे. पण मला काही गोष्टीचं फार दुःख आहे. ते म्हणजे माझ्या पोटी पुत्रसंतान नसल्यामुळे मी फार दुःखी आहे. माझ्या पाठीमागे त्या गाडीचा वार्ता कोण चालवणार याची मला चिंता वाटू लागली आहे. काय करावे काहीच कळत नाही. शिपाई मी थोडा वेळ विश्रांती घेत आहे. ठीक आहे माझा. नारायण 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 तुला मानवाया टाळी जन्म पुन्हा पुन्हा नाही. तुला मानवाया टाळी जन्म पुन्हा पुन्हा नाही. बहुमोलाचे तुला मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. तुला मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. बहुमोलाचे लाभले जीवन मानवा तू माणूस बन. मानवा तू माणूस बन. तुला मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. तुला मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. बहुमोलाचे लाभले जीवन मानवा तू माणूस बन. मानवा तू माणूस बन. महाराज राजरंग आहेत का? मला त्याला भेटायचं आहे. हो महाराजांनी तुम्हाला आज जा असं सांगितलं आहे. अरे महाराज असे बोलले नसतील. आज जा पण खायला नको. हा मीच जाऊन येतो. जा जा. ब्रह्मर्षी नारद मुनी आपल्याला भेटायला आले. त्यांना आदराने आतमध्ये घेऊन या. नारद मुनी, आपण राजदरबारात प्रवेश करावा. ठीक आहे. नारायण नारायण. यावे नारद मुनी यावे. अशी कोणत्या आनंदाची बातमी घेऊन आला आहात? त्या बातमीचे कथन करावे. राज चित्रगुप्त, अरे तुझी प्रजा किती आनंदी आनंदात आहे. पण तुझ्या चेहरा मला एक प्रकारे दुःख दिसत आहे. हो नारद मुनी तुम्ही म्हणताय सगळे योग्य आहे. माझ्या पोटी पुत्रसंतान नसल्यामुळे मी फार दुःखी आहे. माझ्या पाठीमागे या गाडीचा वारसा कोण चालवणार याची मला चिंता वाटू लागली आहे. बस एवढंच ना. नारायण नारायण. तू एक काम कर. तू शंकराला प्रसन्न करून घे आणि शंकर तुला नक्की तुला आशीर्वाद देतील. बस एवढंच ना. मी आता गोरगडे जाऊन शंकरी तपश्चर्या करतो आणि शंकराला प्रसन्न करून घेतो. हे राजे पण ओम नमः शिवाय मंत्राचा जप करायला विसरू नको. ठीक आहे नारद मुनी. येतो मी. नारायण नारायण. साधू संत येऊन गेले बोधकाच्या मुळे. पुत्र श्लोकासाठी
नारदमुनी सांगितल्याप्रमाणे आपण याच पिंपळ्या झाडाखाली शंकराची आराधना करूया आणि शंकराला प्रसन्न करून घेऊया. हे चित्रगुप्त राजा, तुझी ही आराधना पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. इच्छित तो वर मागून घे. हे बोले आता माझ्या कोणी पुत्र संतान नाही, तर मला पुत्रांचा आशीर्वाद द्यावा. राजा, तुझी मनोकामना पूर्ण हो. तथास्तु तथास्तु तथास्तु. चला चला आपण लगेच रंगमाली करतो. ही आनंदाची बातमी सर्वांना सांगूया. शिपाई, बोला महाराज. नारदमुनी सांगितल्याप्रमाणे मी घोराण्यात जाऊन शंकराची तपस्या केली आहे. शंकराने मला पुत्रांचा वर देखील दिला आहे. आता मला नापुत्रिक म्हणे तोंड बंद होणार. जा शिपाई, रंगमाली सांगू जाऊन अन्नच्या बाबतीत घेऊन या. कशी आता महाराज? तोपर्यंत मी विश्रांती घेत आहे. ठीक आहे. महाराज 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 खुशखबर खुशखबर. महाराज राणी संकल्पना पुत्र प्राप्ती झाली आहे. काय सांगताय काय? हो महाराज. फार खुश आहे. शिपाई, तुला एखादं नाव सुचतं का? आम्हाला काही सुचत नाही. आपल्या मुलाचं नाव ठरवावं. ठीक आहे शिपाई, मला झालेला पुत्र हा शंकराच्या वरामुळे झालेला आहे. तर आपण त्या बाळाचे नाव मार्तंडेयचं ठेवूया. जा शिपाई, सर्वत्र राजदरबारी जाऊन ही आनंदाची बातमी सर्वांना सांगा. त्याचप्रमाणे सर्वांना भाषेचे आवाज देखील द्या. कशी आहे महाराज? येतो मी.
शिपाई मार्तंडेला 11 वर्ष पूर्ण होऊन महाराज चालू होणार आहे. त्याचा वाढदिवस आपण थाटामाटात साजरा करावा यासाठी तुम्ही राज्यभर दरबारी जाऊन पुढ्या बघायला सांगाव्यात. कशी आज्ञा? शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला आवडते शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या शिपाई महाराज राजरोज आहेत का? मला त्यांना भेटायचं आहे. अरे शिंपीवाल्या, अरे राजकुमाराचा वाढदिवस व्हायचा आहे अजून. हा केक खायला आहे, बाकी कशाला त्याला आदराने आतमध्ये घेऊन या. नारद मुनी, माझे तुम्हाला बोलवत आहे. ठीक आहे. नारायण नारायण नारायण. यावेळेला अशी कोणती आनंदाची बातमी घेऊन आलात? राजा आज तुझ्या दरबारात एवढा आनंद कधी होतात आहे? नारद मुनी, तुम्ही तर जाणकार आहात. मार्तंडेला 11 वर्ष पूर्ण होऊन 12वे चालू झाले आहे. त्यासाठी आपण त्याचा वाढदिवस थाटामाटात साजरा करणार आहे. त्यासाठी मी सर्वत्र पुढ्या बघण्याचे सांगितले आहे. महाराज मी जे तुम्हाला सांगणार आहे ते थोडं कटू सत्य आहे, पण ते सहन करण्याची तुमची ताकद आहे का? सांगा महाराज. या राजाचं हृदय दगडावर कठीण झालं आहे. त्याला कोणत्या यागा जले शक्ती आहे? ऐका तर महाराज, तुम्ही ज्या बाळ मार्कंडेचा वाढदिवस मोठ्या आनंदाने साजरा करताय तो निष्पाप अल्पायुष्य राजा अल्पायुष्य आहे. काय सांगताय काय? पण यावर काहीतरी उपाय असेल ना? यावर उपाय एकच आहे. तुम्ही बाळ मार्कंडेला घोर अरण्यात असलेल्या शंकर देवळात पाठवा आणि त्याला ओम नमः शिवाय मंत्राचा जप करायला सांगा. ठीक आहे नारद मुनी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी बाळ मार्तंडेला शंकराच्या मंदिरात जाऊन शंकराचा जप करण्यास सांगतो. ठीक आहे, येतो मी. नारायण नारायण नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे
हॉल आशीर्वाद असो. बाबा मला लहान दरबारात बोलवण्याचं कारण बाळा तुला 11 वर्ष पूर्ण होऊन 12वी चालू झालंय. त्यासाठी तुझा वाढदिवस आपण थाटामाटात साजरा करणार आहे. त्यासाठी तुला कोणाला जाऊन सकाळी तपश्चर्या करायची आहे. जशी आपली आज्ञा. ठीक आहे, येतो मी. धन्यवाद रसिकांनो, धन्यवाद. कैलासवासी सावित्री केशव चौगुले यांच्या स्मरणार्थ चैतन्य प्रतिष्ठा चौगुले यांच्याकडून 200 रुपये तरी बक्षीस असेल गणेश कृपा नवन मंडळ आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बाबांचा तो चिंतातूर झालेला चेहरा मला पाहवत नाही. येथे बसून
हॅलो काय बरं आवाज येत आहे हो इकडून तुझा आवाज येतो भाऊ राम युवराज त्या बालकाचे प्राण मी तुला घेऊ देणार नाही. समोर बघ, अरे समोर बघ, मी प्रत्यक्ष नंदीवरून येत आहे.
हॅलो हॅलो